त्यांचे मशीन तापलं होतं, आता माझा तापणार. प्रातस्मरणीय पूज्य सद्गुरुदेवांचे पवित्र चरणी वंदन करून भारतीय सर्व संत सज्जनांच्या सन्निधानाला प्रणाम करू. समर्थ सद्गुरू बाळूमामांच्या सन्निधानाला नमस्कार करून मेजर जगताप साहेब गेल्या 2 तास सुंदर असा बाळूमामांचे जीवन कथा चरित्र त्यामध्ये तन्मय होऊन सांगितले. त्यांना सुद्धा मनापासून आणि ते सर्व साथीदारांच्या सर्वांना नमस्कार बोलून 8वा वर्ष भंडारा महोत्सव निमित्तानं 2 दिवस बाळूमामांच्या जीवनचरित्र या विषयावर सुंदर असा एक क्रांतिकार आणि मनावर परिणाम होण्यासारखे असे सुंदर मार्गदर्शन केलेले आहे. बरेच मंडळी 2 तास आम्ही वेळ गेलेला का संपलं असं वाटलं ना सर्वांना. जगताप सरांसाठी एक जोरात टाळ्या वाजवायच्या. फार सुंदर असा मला म्हणायचं बाळूमामाच त्यांच्या शरीरामध्ये येऊन थांबले काय की, आणि त्यांनी स्वतः त्यांचे चरित्रात्वा त्यांच्या कार्याला त्यांच्या आत राहून करून घेतात काय की, असं वाटतं की हे आम्हाला अभिमान आहे आमचं हिंदू धर्माचा, हिंदू धर्म परंपरेच्या. आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये भगवंतांनी असे महान लोकांना कुठल्या तर रूपानं उभा केलंय म्हणून हिंदू धर्माचं जनजागृती होतोय. फार आनंद वाटते. तुम्हाला सर्वांना थोडा वेळ आहे का? भोजनाकडे जाणार असले तर आपण लवकर संपवू, नाहीतर एक थोडा उद्या आणि परवा 2 दिवसांनी आहे कार्यक्रम. उद्या संगीत प्रवचन आहे, एक सुंदर कथा उद्यापासून स्टेजवर आहे. 7 ते 8:30 9 आपण करणारच आहोत. का ह्या प्रसंगी बाळूमामा एक अवतार पुरुष आहे आणि तुम्हाला जे त्यांनी मागितलं, जे मागणार आहे खरं मनानं ते भक्ती म्हणून सुरू केले. कळलं ना? समर्पणा भक्ती जे आहे ते समर्पणा भक्तीनं आपण भगवंताकडे काही मागितलं ना भगवंत सर्व काही देऊ शकतोय. बाळूमामा हे माया संसारमध्ये राहिले आणि सर्वांच्या मध्ये राहिले. एक सामान्य व्यक्ती म्हणण्यापेक्षा अगदी भोळे भाबड्यासारखे राहिले तर सुद्धा जगाचे उद्धार केले. तुम्हाला सर्वांना म्हणायचंय बाळूमामाकडं तुम्ही काय तर मागून घ्यावं म्हणण्यापेक्षा ते बाळूमामाच तुम्हाला बी व्हायला येते. गुरु ह्या जे अधिकार आहे ना ते अधिकार वाणीने मी सांगू शकतो. ज्यांचे सर्वांच्या आत आहे आम्ही पाहिलो नाही आणि स्वतः आत आहे ते पाहिले आणि जगाचा उद्धार करायला आले म्हणून ते देव. मला म्हणायचंय की घरामध्ये अथवा गल्लीमध्ये रस्त्यामध्ये किती तर लाईट लागले, बरोबर आहे का? प्रत्येक लाईटच्या पाठीमागे एक इलेक्ट्रिक पॉवर आहे. कळलं ना? लाल रंगाची आहे, निळी रंगाची आहे, मोठी आहे, देवघरातले, हॉलमधले, रस्त्यामध्ये. आणि सर्वांना जो शक्ती आहे त्या करंटमधून कसं सगळे विविध रीतीने प्रकाशित करायचं सामर्थ्य आहे, तसं या विश्वाच्या चराचरामध्ये सर्वत्र भरलेला जो भगवंत आहे, ईश्वर आहे, सगळीकडे ते भरून उरलेलं आहे. मामांच्याकडे तुम्ही काय तर मागावं म्हणण्यापेक्षा मामानं एवढंच मागावं की ह्या जन्मात आपले कणकणात हे जीव मध्ये भरलेला जो मामाने पाहिला ते परमशक्ती परमात्माला आम्ही पाहावं जगतमध्ये. मी मुंबई बघितलो, दिल्ली बघितलो, अमेरिका बघितलो, हे सगळं मी बघितलोच नाही. जगामध्ये काय बघायचं? तेच दगड माती बघायचं आहे. खरं एक सर्व सामान्यतेनं आम्ही म्हणू शकत नाही की, आणि मामांचं हे अवतार झालं कथा तुम्ही सर्व ऐकला, असं कसं काय घडतंय महाराज तुम्ही म्हटलं. म्हणजे ह्याचं रहस्य परफेक्ट, याचं उत्तर काय माहिती आहे का? एकच आम्हाला जन्म नाही, जन्म हे अनेक आहे आणि मामांच्या मागचं जन्मात केलेलं साधना म्हणायचं. म्हणजे ईश्वर सर्वत्र म्हणण्यापेक्षा यत्यत्त नोडी दत्त नीने देवा. लक्षात आलं ना? कर्नाटकमधले संत म्हणतात कुठे कुठे पाहिलं सर्वत्र तो आहे, सर्व विस्तारचं रूप तो आहे. विश्वतो चक्षु, विश्वतो भाऊ, विश्वतो मुख आणि विश्वातीत अखंडेश्वरा म्हणून त्या ईश्वराचं वर्णन करत असताना भगवंत आज माझ्यात आहे, तुमच्यात आहे, दुसऱ्या सर्वत्र आहे. कोण पाहिला? म्हणून मामांचं ह्या जन्मातलं नाही आहे,
हे जन्मात आपण काय तर म्हणायला गेलो, ह्या जन्मातले ते साधन आहे. साधनामध्ये योगभ्रष्ट म्हणून एक शब्द वापरलं जाते, अध्यात्म साधना. मामा अनेक जन्मात त्या स्वस्वरूपाचे साधना केले आणि ते जन्मातले साधना पूर्ण झालं, खरं शर्ट जुनं झालं. लक्षात आलं? जुने शर्ट काढून टाकले आणि नवीन ड्रेस करत असताना एक घोंगड 4 मेंढर घेऊन नवीन ड्रेस घातले. मागचे अनेक जन्मातलं ते पूर्ण साधना आत्मतत्वामध्ये ते मामा आहेत. कारण हे सर्व सामान्य समाजामध्ये एक धनगर, 4 बकरी, कुठं रानात तानात, कुठं काठी, ह्या पद्धतीने राहिले. खरं परमात्मा हे परमात्माच होऊ शकतोय. असं मेजर साहेब बोलल्याप्रमाणे धावत्या हे जगतमध्ये होतोय. तुमच्या हाताने तेवढं चांगलं करा. आम्ही देव होऊ शकतोय. कधी देव होत माहिती आहे? हातातली आरसा आहे ना, आरसा प्रत्येक आई बहिणीने चेहरा बघत असताना एक पदर घेऊन पहिला ते आरसा पोसतात, पोसू नंतर व्यवस्थित चेहरा बघतात. आरसा किती नवीन चांगला आरसा असला तर सुद्धा आरशावर एक वेळ घाण पडले, चेहरा व्यवस्थित दिसत नाही. धरलेला हात हलत असेल, चेहरा व्यवस्थित दिसत नाही. आरसा फुटकी राहिली, आरसा चेहरा दिसत नाही. आरशावर काय तर झाकलेलं असलं, चेहरा व्यवस्थित दिसत नाही. आरसा स्वच्छ पाहिजे, आरसा सुंदर पाहिजे, आरसा स्वच्छ पाहिजे, धरलेला हात स्थिर पाहिजे आणि तेव्हा आमचं प्रतिबिंब त्यात दिसतोय. जाताना तुम्हाला एवढंच म्हणतोय, परमेश्वराने दिलेले पंचमहाभूतचं हे पुतळा, हे चेहरा आहे ना, हे चेहरा पाहण्याकरता एक 50 रुपयाचं आरसा पाहिजे. लक्षात आलं? हे चेहरा बघायला काय पाहिजे? आरसा पाहिजे. खरे दुसरा एक तुमचा आहे, हे रूप आहे आणि आत आहे ते स्वरूप आहे. लक्षात आलं? हातातलं पडलं तर आरसा तुटतो, 50-70 नंतर हे मातीत मिसळतो. हे दोन्ही नाशवंत आहे. खरं मला म्हणायचं, नीट काहीतरी व्यवस्थित सजवायला आणि नीट करून गेला, हातात एक आरसा पाहिजे. तुम्हाला चेहरा बघायला आरसा पाहिजे. खरं तुम्हाला म्हणायचं, बाहेरचा चेहरा बघायला आरसा पाहिजे. आणि हे मनाच्या पलीकडे दुसरं एक तुमचं रूप आहे बघा, खरं रूप आहे बघा, ते बघण्याकरता हे आरसा काय करत नाही. म्हणून म्हणजे बाहेरचा चेहरा बघायला आरसा पाहिजे, खरं तुमचं रूप बघायला दुसरा एक आरसा पाहिजे. त्यालाच सद्गुरू बाळाव मामा म्हणतात, त्याला सत्संग म्हणतात. सद्गुरू हे ज्ञानाचे दर्पण आहे महाराज. मी काय म्हणतो लक्षात आलं? सद्गुरू हे ज्ञानाचं दर्पण आहे. स्वस्वरूपाच्या मनातले कल्मषता. देव कधी भेटतोय महाराज? तुम्ही मला प्रश्न केला तर मी म्हणतो, जावा नमस्कार करा, 2 मिनिटात भेटत. असं नाही. शेतकरी शेत स्वच्छ केल्याशिवाय शेतात पेरत नाही. आई भांडी दोन सगळं स्वच्छ केल्याशिवाय ते पात्र मध्ये अन्नाला शिजवायला सुरू करू शकत नाही. स्वच्छ मी स्नान केल्याशिवाय, स्वच्छ अन्न तयार केले, प्रत्येक गोष्टीला स्वच्छ लागते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. थोडा वेळ घेतोय, 5-10 मिनिट, जास्त वेळ घेत नाही. मला म्हणायचं, आम्ही घर स्वच्छ करतोय, अंगण स्वच्छ करतोय, परडा स्वच्छ करतोय, घर स्वच्छ करतोय, अंगण स्वच्छ करतोय, अन्न स्वच्छ करतोय, पाणी स्वच्छ करतोय, कपडे स्वच्छ करतोय. सगळं स्वच्छ करण्यामध्ये जे स्वच्छ केलं तर जीवन उद्धार होणार आहे, ते मनाला स्वच्छ न ठेवता बाकीच्या स्वच्छ ठेवतोय महाराज. सगळ्या स्वच्छ ठेवल्यासारखं उद्यापासून मनाला स्वच्छ ठेवायला सुरू केला, तुम्हीच महादेव होऊ शकता. आणि देव कुठं आहे? कर्नाटकातले संत म्हटले, मन्न बिट्टू मडके इल्ला, निन्न बिट्टू देवरिल्ला. माती सोडून मडकं बनवता येत नाही, सोनं सोडून अलंकार बनवता येत नाही. मातीतच मडकं बनतो, सोन्यातच अलंकार बनतो आणि तुझ्यातच देवाला बघायचंय. म्हणजे तुझ्यातच देव निर्माण होऊ शकतो. मन्न बिट्टू मडके इल्ला, निन्न बिट्टू देवरिल्ला. खरं ते दाखवणार कोण तर पाहिजे, त्याला सद्गुरू म्हणतात. लक्षात आलं? बाळू मामाकडे काहीतरी मुलं अमुक तमुक, या संसारातली छोटी मोठी गोष्ट काही बाळू मामाकडे मागू नका. बाळू मामाला सांगा, म्हणजे स्वस्वरूपाचे दर्शन करून दे. काय एवढं जग, एक मोठा राजा शिकार करायला गेला. अरण्यामध्ये शिकार करत असताना एक वाघ आहे आणि शक्तिशाली होता. वाघाबरोबर पंजाला हात धरला, दोघांच्या कुस्ती लढाई सुरू झाली. छातीवर बसला. खरं ते ऐकायला तयार नाही, तोंडाला पंजा मारत होतं, सगळं अंग रक्ताना भिजलं. आणि त्याला मारण्याकरता सुरी अथवा बंदूक कंबऱ्यात आहे, ते काढून ते नेम लावायला कोण जवळ नाही. त्याला हात घालायला गेला तर ते घशाला धरायला येत होतं, पंजा धरल्यानंतर छातीवर बसत होता, खरं त्याला काढायला येत नव्हतं. बाजूने एक व्यक्ती शिळं मेंढर घेऊन चालला होता.
त्याला ओरडला. आमचं नशीब काय झालंय तुम्हाला सांगतो. ओरडला. तो धावत आला. ते म्हटला तुला काय मारायला येत नाही, ते काय भिऊ नको, त्याला मी धरलोय. नुसता माझ्या काकतमध्ये ते नळी व्यवस्थित मी धरतो ते तोंडाकडे, ते बटन एवढं दाब. राजा वर बसलाय, बंदूक त्याच्या तोंडाकडे, त्या दाब म्हटल्यानंतर ओढला पाप हे धनगर. तोंडात गोळी लागली, खलास झाला. राजा विचार केला मी एवढा 2000 गावाचं मी राजा आहे, अरबो करबो माझे सगळं हत्ती घोडे सोनं नाणे, खरं जीवाचं किंमत कोण तर करता येते काय हो? शेवटी तो विचार केला माझं जीवाचं किंमत किती, हे राज तर घेऊन मला काय करायचं, आज मी मरत होतो, माझा जीव वाचवला कोण? ह्यो माणूस. जीवाचं किंमत करता येत. हे गरिबासाठी मी 4 गावचं पाटील की द्यावं, एक 2-4 हजार एकर जमीन द्यावं, सोनं नाणं द्यावं, 4 घोडे हत्ती द्यावं, मागितलं तर निम राज द्यावं, काय तर करून ह्याचे गरिबी संपवावं म्हटला. आणि त्या राजा उठून ते वाघ वडून टाकला. विचारला काय मागतोस तू? काय मागते तुला मी द्यायला तयार आहे, काय मागतोस माग. हे मूर्ख काय मागा, हे मूर्ख काय मागा. सकाळी गडबडीमध्ये तसंच आलोय, चुन्ना डब्बा विसरून आलोय, नुसता तंबा खाय म्हणायला आला. लक्षात आलं? चुन्ना डब्बा विसरून आलोय, सकाळीपासून खालो नाही, कसं तर वाया लागलंय. एवढं हे तंबाखूवर चुन्ना दिलं तर तुम्ही स्वर्ग दिल्यासारखं म्हणला. स्वतः राजा सर्व द्यायच्या टायमाला ह्यो मूर्ख चुन्ना मागतोय. म्हणजे दिवसभर बाळूमामाचं परशी पासायचं, भांडी धुवायचं, जात असताना सूनबाईला पोरग झालं नाही, मुलग्याला ते झालं नाही, घरात मांजरला आराम नाही, कुत्रा सकाळी लवकर, काय मागायचं? चुन्ना मागितल्यासारखं. अरे छोटी मोठी मागून त्या मामाचे अपमान करू नका. असं एक मागा, अखंड ब्रह्मांड नायककडं अनंतामध्ये हे जीव शिव मध्ये एकत्र होऊन शिव रूप धारण करून मी एकरूप व्हावं, मुक्त व्हावं म्हणून मागा देवाकडं. आणि शेवट समाधी सांगू तुम्हाला, 2 समाधी. समाधी सर्व सांगतात 2 समाधी. ज्या पंचमहाभूतातनं आलंय आणि पंचमहाभूत मध्ये विलीन होतोय, शरीर होतोय ना, आकाश तत्व, मन बुद्धी चित्त अहंकार हे आकाश तत्व आहे. आणि मातीतलं माती, वायूमधलं वायू, अग्नीमधलं अग्नी, सगळे कुणांचे उसणं घेतलंय, सगळ्यांचे परत दिलं तर तुझं काय आहे? तू काहीच नाही. ह्या ज्या पंचमहाभूतातनं माता पितांच्या पोटातनं आलंय, हे पंचमहाभूतातनं जाऊन एक दिवस समाविष्ट होतंय बघा, त्याला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे काय? त्यामध्ये एकरूप होणं. म्हणजे शरीर जाऊन पंचमहाभूत मध्ये होतोय, बाहेरचं समाधी. आणि ज्या मनाबरोबर जीवन जगतो बघा, ते मनातलं मोह माया वासना हे सर्व नष्ट होऊन शुद्ध मन होऊन ते भगवंताचं स्मरण ध्यान करून हे मन कधी अमन होतो, हे मन कधी अनंतात समाविष्ट होतो बघा, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. ते साक्षात्कारातलं. आणि हे सोडून जायचं. काय सोडून जायचं? आई बहिणी सांगा बघू, काय सोडून जायचं? जे आहे. तुम्ही आता कुठं तर लग्नाचे कपडे वगैरे खरेदी करायला गेले, नंतर शालू बिलू खरेदी करताय ना, हो म्हणा की, आज का हो म्हणत नाही, माणसं बदलले म्हणून. उद्यापासून मीच आहे कायमचं मास्तर. हे गेस्ट आले होते, प्रश्नच नाही, आम्हाला सुटलेलंच नाही, मी पालखी उचलूपर्यंत. लक्षात आलं? एवढे लोक बसले म्हणजे काय तर आमच्यावर प्रेम आहे. नाहीतरी लोकांना बसवणं फार मोठे. हे लोक बसतच नाही, काय प्रश्नच नाही. आई बहिणी मला सांगा, तुम्हाला कंटाळू येऊ देत नाही. मला एक सांगा, आम्ही लग्नाचे कपडे वगैरे खरेदी करायला गेल्यानंतर मग तर टोपी झालं, टावेल झालं, हे सगळं मी खरेदी करतो, बरोबर आहे? हो म्हणा की. त्यात ते शालू बिलू खरेदी करतात, माहितीये? शालू वगैरे. हे लग्नाचे कपडे कधी बघितले? आयरचं कधी बघू नका. आयरचे कपडे लई डेंजर हा. परवा बोला, लक्षात आलं काय? शालू किती? 15-15 हजारचे शालू घेतात. आणि कोणाला तर आयर करायचं असलं तर ₹60 रुपये. कळलंय ना? आणि त्यांनी बी लाई शहाणे असतात. काय शहाणे असतात? घेतात आणि संध्याकाळी बघितलं, अहो चहा ससू चाळणी घेते, चहा गाळायचं, चाळणी झालं, असं केले भाई. आणि पुढं 4 दिवसामध्ये त्यांच्या पोरगीचं काय तर डोहाळ जेवण होतं. ह्याने नीली कागद घातली. कुठलं? ह्यांच्याच साडी, नीली कागद घालून वर एक गुलाब फुल ठेवून ते देईल. काय आहे त्यात? मानपान करून घ्या. हिला लई खुशी. हे म्हणा लागले काय म्हणून, 60चं गेलं, 500चं आलं म्हणून संध्याकाळी उघडून बघितले, अहो या आमच्या साहेबाला दिलं बघा, काय करायचं?
शिवरात्री झालेल्या दुसऱ्या दिवशी बोर पूजा होता, यांनी नेली नाही, त्यांनी पिवळा घातले. प्रश्न 3 वर्षात तिकडे इकडे त्याला वडाबडी करून फाडले, कोण अंगावर त्याला नेसूनच घेतले नाही. हे साडीच सोडा, टोपी टावेल देत होता, बघितलं? टोपी टावेल देत होतं, बघितलं काय? टोपी दिलेलं असतात, डोकं बिकं मोठं असलं ना, कुठलं तर बिजापूर गोळ गुमटावर चिमणी बसले, सगळ्या टोपी निमेलच बसलेलं असतं. इकडं सगळं मोकळा माळ, संकेश्वर माळ एवढंच वापरा, टोपी नीट बसतच नाही का? आयरेचे टोपी तर सोडा, टावेल. आम्हाला बी काही काही ठिकाणी शाल घालतात मेजर साहेब, शाल आम्हाला सत्कार केलेला असतात. कुठं तर झोपायचं असलं तर वडलं ना छातीपर्यंत येते, गुडघ्याच्या पल्लीकडे मोकळं ढास चावतं, तिकडं नीट करावा, इकडं मोकळं होतं. प्रश्न दोन्हीच्या मध्येच. या शालचं काय तर होऊ दे, हे आयर मध्ये टोपी बरोबर टावेल दिलेलं असतात, माहिती आहे काय? एवढंच असतंय. मला म्हणायचं हे आयर दिलेलं टावेल घेऊन कधी मी नदीला अंघोळला जाऊ नये. कशाला? जनरल म्हणजे लोकांच्या मध्ये जाऊन कुठल्या बाजू काय झाकायचं सांगा बघा. इकडे गोड घुमट बी झाकता येत नाही. काही लोक, आम्ही योगा क्लास बी घेतो. योगा क्लास घेत असताना आमच्याकडे काही तर लोक आलेले असतात, काही लोक आलेले असतात. पुढे एक घुमट, माग जोड घुमट. कुठल्या तरी गावाला सांगायला गेलो, जरा हसवतो काय, कुठल्या तरी गावाला सांगायला गेलो, एक औषध सांगू काय तुम्हाला सर्वांना फ्री मध्ये? हो नाही की? 1 डझन साबण बरोबर 1 पेन फ्री. आमचं सगळं फ्रीच आहे, प्रश्नच नाही. आम्ही जेवणच आलो, माहिती आहे. एक गावात सांगायला गेलो, प्रवचन जोरात पेटी वाजवत होतो, मस्त कुठलं तर कीर्तन कर्नाटकात करत होतो. बोलता बोलता हे औषध सांगितलं, तुम्हालाही सांगतो. रात्री गुरु 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 म्हणून घोरक्या मारतात, माहितीये? त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? आवाज करतात की गोरण? गोरण. प्रश्नाचा रात्री गुरु गुरु म्हणतात, माहिती? HMT ट्रॅक्टर. लई वाईट रे बाबा, लई वाईट. आम्ही कुठल्या बाजू ओढून झोपला तर म्हणवे गुरु म्हणावा ना मारा. आम्ही तुमचं तसं नाही, कुठलं तर एक लागला गुर, मरूपर्यंत गुरु बदलता येत नाही, कळलं ना? गुरु गुरु रात्री घोरक्या मारतात, माहिती आहे? मी विचारलो, ह्याच्यासाठी औषध आहे, कुणाला तर पाहिजे काय? ओ महाराज 500 रुपये घ्या, सांगा. मी म्हटलं तुमचं तुम्हीच करा, फ्री मध्ये सांगतो. काय आहे मला सांगा म्हटलो, आणि सांगितलं. काय नाही, झोपत असताना देशी गाय माहिती आहे पांढरी, ते देशी गायचं तूप घ्या, 3 थेंब नाकात घाला, थोडासा श्वास 2 वेळ घ्या, झोपा, 8 दिवस करा, सायलेन्सर बंद होते. हे कोणतर प्रवचन मध्ये ऐकली वहिनी, म्हणजे ते मोठी व्यापारी असतात ना, शेडजींच्या घरातली, ऐकली. आमचे प्रवचन झालं, जगताप साहेब चालले, आम्ही परवाची रात्री जाणार, हे चालले आता रात्री. असं आमचं प्रवचन संपलं. आम्ही पुढे कर्नाटकात गेलो आणि ती बाई औषध प्रयोग करायला गेली. पुढच्या गावात जाऊन मी 8:30 वाजता पेटी वाजवून मस्त गाणं म्हणून आरतीला आलं होतं, आणि मी फोन तिथं ठेवत होतो पेटी, सूर पेटीवर, हार्मोनियमवर. त्या सांगलीतनं फोन आला मला, हॅलो कुठं आहे? मी म्हटलं स्टेजवरच आहे. कुठं राहतोय? मठात राहतो, स्टेजवर राहतोय. कुठं घर आहे त्याला? कुठं आहे? स्टेजवर आहे, आणि लोकांच्यात आहे. कोण बोलतोय? वहिनी बोलतोय. मी म्हटलं कुठला वहिनी? 1 आहे 2 लाख. कुठल्या वहिनी? सांगलीची वहिनी. नमस्कार वहिनी साहेब, हाऊ आर यू? काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं? 9:30 वाजता दोन्ही नाकात, आमचे मालकांचे दोन्ही नाकात आम्ही तूप घातले, नाक धरले, कधी सोडू म्हटली. पेटी बंदच झाली. म्हटलो सोड, नाही तर मी पोलीस स्टेशनला जायला नको. का माहिती आहे? औषध मी सांगितलं होतं, कधी सोडू म्हटली. पहाटे सोडलं तर काय होईल? आणि ते कापूसचं बोळा ते त्याने नाकात घालायचा. तुम्हाला मध्ये मध्ये थोडासा पाहिजे. ते मुका असतंय बघा, मुका, त्याची भाषा त्याच्या आईलाच करते. तुम्ही काय आहे आम्हालाच माहिती आहे. 30 वर्ष हा भागात फिरतोय. सॉरी, मी म्हणत होतो कपडे, लग्नाचे कपडे खरेदी करायला गेलेले असतात, बरोबर आहे का? हो म्हणा. एक 50,000 40,000 एक साडी वगैरे खरेदी करतात, माहिती आहे? हो म्हणा.
ते साडी पॅकिंग करून कशात घालून देतात? हो म्हणा. कशात? सिमेंट पोत्यात? कशात? म्हटलं सांगा. हा, त्याच्यावर एक बॉक्स असते, बरोबर आहे का? बॉक्स असते, बरोबर आहे. तुम्हाला हसवतच बाळूमामा काय आणि तुम्ही काय करायचं? हसवत सांग. त्याच्यावर एक पॅकिंग असते, बरोबर आहे का? आणि त्याच्यावर एक बाई उभारलेली असते, माहितीये? ते बाथरूमला जात नाही, अंघोळ करत नाही. ते कधी बाथरूम गेलं बघितलं नाही? त्याच्यावर एक बाई उभारलेलं असतं, माहितीये? वॉशिंग पावडर, निर्मा ते कधी लावलीच नाही, नुसतं ॲडव्हर्टाईजला 5 कोटी घेतली. त्या बॉक्स असते, बरोबर आहे काय? मग मला प्रश्न करायचा आहे, अगदी हसवत प्रश्न करायचा आहे. बॉक्स बरोबर साडी आले काय? साडी बरोबर बॉक्स आले? मी काय म्हटलो? हा, ए पटपट सांगा. हा,